नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मित्रांनो एक आता असा जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळाला आहे. कारण आता आपली ईश्वरी ही संकटातून बाहेर येणार आहे. अर्णवने केलेली तपश्चर्या आणि गणपती बाप्पाकडे केलेली प्रार्थना यामुळे आता अर्णवच्या प्रेमासाठी ईश्वरी आता ह्या मरणाच्या दारातून परत आलेली आहे. वल्लरीला असं वाटतं की आता ही ईश्वरी आपल्याला घरात राहून देणार नाही, सगळ्यांच्या समोर मात्र आपलं सत्य सांगेल याची भीती तिला वाटत असते. म्हणून मात्र ती आता ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न करत आहे. आता अर्णव आणि सुप्रिया मात्र बाहेर आता काही खाल्लेलं नाही सुप्रियाने, म्हणून तो सुप्रियाला काही खायला घेऊन गेलेला आहे. परंतु तेवढ्यात त्याला नर्स भेटतात आणि नर्स म्हणतात की हे बघा, तुमच्या पेशंटला लवकरात लवकर एका इंजेक्शनची गरज आहे. कारण आता अर्णवने फॉरेनवरून डॉक्टर हे ईश्वरीच्या ट्रीटमेंटसाठी बोलावलेले आहे. अगदी सगळ्या डॉक्टरची टीम मात्र तेथे ईश्वरीसाठी आलेली आहे. आता काही झालं तरी ईश्वरीच्या जीवाला धोका नाही, म्हणून अर्णव आता वाटेल तसे प्रयत्न करून माझी मिस इंदौर कुठेही मला सोडून नाही जाऊ शकत याचा मात्र तोच विचार करत आहे. स्वतःची तहान भाग सगळं काही तो विसरलेला आहे. फक्त त्याच्या तोंडात ईश्वरी ईश्वरी माझी मिस इंदौर असे शब्द आहे. तेव्हा आता मित्रांनो हाच अर्णव चक्क इतक्या दिवसामधून आता ईश्वरीवर रुसलेला आहे. पण आज ईश्वरीने अर्णवला आणि अर्णवने ईश्वरीला प्रेमाची कबुली दिलेली आहे. त्यासाठी मात्र त्यांनी त्यांचा व्हॅलेंटाईन डे आता कसा साजरा केलेला आहे. आता हॉस्पिटलमध्ये सगळं काही अर्णवने आश्चर्यचकित करून आता सगळं हॉस्पिटल दणकावून टाकलेलं आहे. कारण मिस इंदौरच्या परत येण्याने आणि ईश्वरीवरच्या जीवावरचा जो धोका आहे तो टळल्याने सगळीकडे आनंदही आनंद असतो. परंतु आताही वल्लरी आहे तर त्या वल्लरीला एक खूप मोठा धक्का असतो. तिला असं वाटतं की आता ही ईश्वरी जर परत शुद्धीवर आली तर त्या श्रीकांत धुमाळाला ती भेटेल आणि श्रीकांत धुमाळाला मी जायचं सांगितले पण तरीसुद्धा तो जायला तयार नाही. काही करून मात्र मला आता काहीतरी करावं लागेल. ह्या ईश्वरीला कायमचं आता काहीतरी बंदोबस्त तिचा करावाच लागेल. म्हणून ती इंजेक्शन देण्यासाठी आता ईश्वरीच्या रूममध्ये येते. परंतु आता ईश्वरीच्या रूममध्ये आल्यानंतर अर्णव पुन्हा मागे येतो. आता ईश्वरीला ती इंजेक्शन वगैरे देतच असते. आता इंजेक्शन दिल्यानंतर आता तेवढ्यात तेथे अर्णव परत मागे येतो आणि तो म्हणतो की मामी म्हटल्यानंतर आता वल्लरीच्या हातातील इंजेक्शन खाली पडते. आता इंजेक्शन देण्यावाचून आता वाचलेलं आहे. कारण देवकृपेने मात्र अर्णव तेथे आलेला आहे. आणि आता हे सगळं झाल्यानंतर वल्लरी खूप घाबरते. तिला असं वाटतं की हा अर्णव एक सेकंदसुद्धा ह्या ईश्वरीला बाजूला होऊन द्यायला तयार नाही. काय असं करावं म्हणून ती आता अगदी गडबडून जाते आणि अर्णवला म्हणते की अरे खरंच अर्णव, मला ईश्वरीची खूप काळजी वाटते. अर्णव म्हणतो की काय बोलतेस मामी, तू तर आता कोणतं इंजेक्शन आता देत होती, नक्की तू इथे काय करतेस. तेव्हा वल्लरी म्हणते की अरे मी तर ईश्वरीला भेटायला आले होते. म्हणजे तिची तब्येत कशी आहे, ती कशी बरी झालेली आहे का हे बघायला तेथे आले होते. परंतु त्या क्षणी मात्र आता वल्लरी जेव्हा बाहेर निघते आणि त्याच वेळेस तेथे समोरून सुप्रिया येते. आता सुप्रिया ही कळत नकळत मात्र ह्या वल्लरीला पाहते. वल्लरीला बघितल्यानंतर आता घाईने वल्लरी तेथून निघून जायला निघते. परंतु आता सुप्रिया पाठलाग करत तिच्या मागे येते आणि जोरात ओरडत असते की थांब. अर्णव म्हणतो की काय झालं ईश्वरीच्या आई, काकू तुम्ही का असं पळतात, नक्की मामींच्या मागे तुम्ही का पळतात. आता मामी म्हटल्यानंतर आता सुप्रियाला धक्का बसतो. म्हणजे आता ही अर्णवची मामी आहे का, ज्या बाईला आपण इतके दिवस शोधत होतो. म्हणजे आता सुप्रियाचं सगळं काही लक्षात येते. कारण म्हणजे आता हा घरातलाच भेदी आहे, अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारा आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करणारा ही तर तीच बाई आहे. आता वल्लरीला रंगेहात कसं पकडायचं आणि तिच्या विरोधात पुरावे कसे द्यायचे हे मात्र आता सुप्रिया ठरवते. परंतु आता ईश्वरी शुद्धीवर येत आहे हे अगदी बघून आता सुप्रियाला खूप काही अगदी आनंद होतो. ती घाईने धावतच येते आणि अर्णव सुद्धा आता दोघांना इतका आनंद होतो आणि आता आनंद झालेला बघून मात्र सगळेजण पुन्हा धावतच हॉस्पिटलला येतात. आता ईश्वरी पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर अर्णवला सर्व काही सांगायला सुरुवात करते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर तू फक्त आणि आता स्वतःची काळजी घे, पुढे काय करायचं आहे आणि हे बघ, मला फक्त तू हवी आहे, बाकी मला काही नको. आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर मला सुद्धा तुम्ही हवे आहात, बाकी मला काही नको. आता तो देवाचे आभार मानतो. देवाला म्हणतो की माझ्या मिस इंदौरला तू परत आलास, म्हणजे तू तिला अगदी माफ केलंस, म्हणजे तिला परत घेऊन आलास जे मरणाच्या दारातून. खरंच मी तुझे अगदी किती आभार मानू देवा, मला तेच कळत नाही. म्हणून मात्र आता हा अर्णव खूप खुश आहे.
आणि अर्णव मात्र आता इतका खुश आहे, त्याने सर्व तयारी केलेली आहे. आता त्याला ईश्वरीला प्रपोज करायचं असतं कारण आणि आता ते फॉरेनवरून आलेले जे डॉक्टर आहेत तर ते ईश्वरीची चांगली ट्रीटमेंट करतात. ईश्वरीच्या जीवावरचा धोका टळलेला असतो. आता ईश्वरीसाठी अर्णवने इतकं देवबाप्पाला हात जोडलेले आहेत. आता अर्णवने काय काय केलं हे मात्र आता सगळेजण ईश्वरीला सांगत असतात की अगं हे पण अर्णवने अन्नाचा एकही कण खाल्लेला नाही ईश्वरी. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर जेवण करून घ्या. आणि अंजली ताई कुठे आहेत? आता अंजलीला माहिती नाही कारण ह्या राकेशने अंजलीला माहितीसुद्धा होऊन दिलेलं नाही. म्हणून मात्र आता अंजलीला एकतर बेशुद्ध होण्याचं औषध त्या नराधमाने दिलेलं आहे. आणि आता अंजली तिकडे अशी बेशुद्ध झालेली आहे की ती झोपेतून उठतसुद्धा नाही. आणि त्याच वेळेस आता इकडे ईश्वरीची ही अशी अवस्था आहे. ईश्वरीच्या जीवावरचा धोका टळलेला आहे. सगळ्यांना आनंदही आनंद झालेला आहे. परंतु वल्लरीचा जळफाट. आणि तिकडे मात्र आता 2 दिवस झाले तरी हा राकेशचा काही घरात पत्ता नाही. अंजलीला आता शुद्धही येत नाही. सारखी ती उठण्याचा प्रयत्न करते परंतु चक्कर येऊन खाली पडत असते. आणि त्याच वेळेस आता जे आपले म्हणजे वॉचमन काका आहे, वॉचमन काकांच्या बायको आणि वॉचमन काका अंजली ताईंना बघायला येतात. अंजली ताईंना बघायला आल्यानंतर अंजली ताईंची ती अवस्था पाहतात. अंजली ताईंना म्हणतात की ईश्वरी मॅडमवर जीवघेणा हल्ला झालेला आहे आणि तुम्हाला काहीच माहिती नाही का? त्यावरती आता अंजलीला हे ऐकून धक्का बसतो. अंजली म्हणते की काय झालं? आता अंजलीला चक्कर येत असतात. अंजलीची तब्येत व्यवस्थित नाही. आता मात्र तिला काय झालं म्हणून अंजली आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घाईने अगदी वाऱ्यासारखी तिकडे जायला निघते. परंतु तिचं जे आता शरीर आहे ते साथ देत नाही कारण बेशुद्ध होण्याचं औषध देऊन देऊन या राकेशने अंजलीची पूर्ण बिकट अवस्था करून ठेवलेली असते. आणि त्याच वेळेस आता अंजलीला चक्कर येते आणि ती खाली पडते. आता वॉचमन काका घाईने अर्णवला फोन करतात. अर्णवला फोन करून म्हणतात की अंजली ताईंच्या जीवाला धोका आहे. आता त्यांना नक्की काय होतं काही कळत नाही कारण ईश्वरी मॅडमला आता म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये आहेत हे अंजली ताईंना माहितीच नाही. परंतु जेव्हा त्यांना हे सर्व कळाले तेव्हा त्यांची अवस्था खूप बिकट झालेली आहे. आणि एकतर तो राकेश 2 दिवसापासून घरामध्ये नाही. आणि आता अंजली ताईंना नक्की काय होतं कारण एक दिवस त्या पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होत्या. नक्की आता काय होतं तेच कळत नाही. आणि त्याच वेळेस आता वॉचमन काकांच्या जी मिसेस आहे तर त्यांना तेथे ते बेशुद्ध होण्याची जी बॉटल आहे आता राकेश ते औषध देत आहे तर ती बॉटल सापडते. ती मात्र वॉचमन काकांना ही बॉटल दाखवते. आता हे बघितल्यानंतर मात्र सगळ्यांना एक प्रकारचा धक्का तर बसतो. अर्णव म्हणतो की हे बघ मिसिंदोर तू काळजी घे. आता मिसिंदोर म्हणते काही झालं तरी अंजली ताईंना काही व्हायला नको. प्लीज तुम्ही लवकरात लवकर तिकडे जा. इथे मी माझी काळजी घ्यायला आहे. आई माझ्यासोबत आहे आणि आकाश सर. अर्णव म्हणतो की नाही अगं ईश्वरी मी तुला सोडून कुठेही नाही जाऊ शकत. आता आकाश आहे ना, आकाश आणि मामा अंजली ताईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतील आणि याच हॉस्पिटलमध्ये तिलासुद्धा आपण ॲडमिट करूयात. आणि आता ईश्वरीला अंजलीची काळजी लागलेली असते. आणि त्याच वेळेस अंजलीला हॉस्पिटलमध्ये आणतात. आणि आता अंजलीला हॉस्पिटलमध्ये आणता क्षणी ईश्वरी आता उठून बसते. आणि उठून बसून मात्र ती अंजली ताईंना कडक घट्ट अशी मिठी मारते. त्यानंतर मात्र आता अर्णवने अंजलीची माफी मागितलेली आहे आपला ईश्वरीच्या प्रेमासाठी. आणि आता अंजली ईश्वरीला म्हणते की तुला काही होणार नाही. आणि त्याच वेळेस अंजलीला पुन्हा चक्कर येते आणि आता अंजलीला रूम म्हणजे तेथे हलवलं जातं. आता डॉक्टर हे तिच्यावर उपचार चालू करतात. पण त्या क्षणी आता डॉक्टर अंजलीला चेक वगैरे करून म्हणतात की यांच्या जीवाला धोका आहे. कारण आता जे औषध यांना दिलं गेलेलं आहे बेशुद्ध होण्याचं आणि झोपेचं, आता जे झोपेचं औषध त्यांना दिल्यामुळे आता गर्भावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे मात्र आता लवकरात लवकर यांची डिलिव्हरी करून घ्यावी लागेल. इकडे आता अर्णव मात्र आपल्या ईश्वरीसाठी देवाकडे प्रार्थना करतो. आणि आज तो पुन्हा अंजलीसाठी देवाकडे प्रार्थना करायला येतो. आणि देवाला म्हणतो की आज तू माझ्या ईश्वरीला जीवदान दिलं, मग माझ्या अंजली ताईलासुद्धा माझ्यापासून हिरावून घेऊ नको. कारण जी माझ्या जवळची माणसं आहेत तर ती आयुष्यात मला सोडून जातात. देवा काहीतरी तू चमत्कार कर. त्यानंतर अंजलीची सुखरूप डिलिव्हरी झालेली आहे. आणि इकडे ईश्वरीसुद्धा सुखरूप आहे. आणि आता अगदी प्रेमाचं प्रपोज करण्यासाठी अर्णवने खास प्लॅनिंग आता ह्या हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे. आणि आता त्याला जे काही अगदी अंजलीला गोंडस मुलगी झालेली आहे त्याचा आनंद आणि ईश्वरीच्या प्रेमाचं प्रपोज म्हणून आता तो व्हॅलेंटाईनच्या दिवशी मात्र ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज करून खुश करतो.
आणि ईश्वरीला म्हणतो की हे बघ, आता काही झालं तरी मी तुला माझ्या अगदी वेगळं नाही होऊन देणार. आता आपण दोघांनी एकत्र राहायचं. मला माफ कर मिसिंदर, मी तुला तुझ्याशी जे काही वागलो, आता मला अगदी खूप पश्चाताप होतोय आणि तू मला असे कुठेही सोडून जाऊ नकोस. आता अंजली तिकडे आहे ना, तर अर्णव अंजलीकडे जातो. अंजली आता तिला तिची चूक समजते आणि ती सुद्धा आता अर्णवला घट्ट मिठी मारते. आणि मित्रांनो, आता हॉस्पिटलमध्ये असे चमत्कार घडत मात्र अंजलीची डिलिव्हरी सुखरूप होऊन अंजलीच्या जीवावरचा धोका टळतो. आणि इकडे ईश्वरी सुद्धा शुद्धीवर येऊन अर्णव तिला प्रेमाचं प्रपोज अगदी छान असं करतो. सगळे आनंद झालेला असतो. वल्लरीचा खूप जळफळाट होतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.